नमस्कार मित्रो, आज आपण एक नवीन कन्सेप्ट आपण सुरू करतोय पहा. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलं तर नॉमेनक्लेचर आणि त्याचबरोबर आपण आयसोमेरिझम आपण पाहिलात. त्या आयसोमेरिझमचं एक क्लासिफिकेशन आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपण डिटेलमध्ये आपण घेतला, त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दिले. नेक्स्ट आपला स्टेरिओ आयसोमर्स असतो. ते स्टेरिओ आयसोमर्स मी तुम्हाला ज्या त्यावेळेस म्हणजे तो अल्किनच्या संदर्भात असतो किंवा एखाद्या सिंगल बॉन्डेड कंपाऊंडसोबत असतो, ते कंपाऊंड्स आपल्याला अगोदर ओळखीचे व्हावे लागतात, मग ते समजतात. म्हणून आपण तो थोडा पार्ट जो असेल तर तो थोडक्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे. पण आज आपण एक नवीन कन्सेप्ट आपण शिकतो, जे की आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जो पार्ट असेल तर आपल्या पूर्ण नीटच्या किंवा जेईच्या एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त पार्ट जो असेल तर तो क्वेश्चन विचारण्याचा पार्ट जो असेल तर तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा असतो. आणि ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यामध्ये काय असतात तर जनरली आपण रिॲक्शन्स आपण पाहत असतो, मग त्या प्रिपरेशनच्या फॉर्ममध्ये असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीच्या फॉर्ममध्ये असतील, तर मॅक्झिमम आपल्याला त्याच्यामध्ये रिॲक्शनचा पार्ट येतो. आणि या रिॲक्शनसाठी जे फंडामेंटल कन्सेप्ट असतात तर त्या फंडामेंटल कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या पार्टला आपल्याला या चॅप्टरमध्ये तुमच्या 11च्या NCERTच्या बुक्समध्ये बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये आपण नॉमेनक्लेचर आयसोमेरिझम हा पार्ट संपला. आता आपण पुढं जातो, ज्याला आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. आणि जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री यालाच आपण GOC असं म्हणतो. G स्टँड्स फॉर जनरल, O स्टँड्स फॉर ऑर्गॅनिक अँड C स्टँड्स फॉर केमिस्ट्री. आणि त्यात आपण दोन पार्ट पाडलेले आहेत, GOC फर्स्ट आणि GOC सेकंड असे आपण दोन पार्ट आपण पाहतो. टुडे डिस्कस अबाउट ऑर स्टार्टिंग द GOC फर्स्ट. याच्यामध्ये आपण GOC फर्स्ट आपण सुरुवात करत असतो. फार बेसिक आहे आणि फार इम्पॉर्टंट आहे. ही जर तुम्हाला GOC समजली असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं पूर्ण टेन्शन तुमचं निघून जाणार आहे. त्यामुळे याच्यातला प्रत्येक टर्म्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो अवगत करायचा आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर आता आपण सुरुवात करत असताना मी फार बेसिकली आपण जातो. एक गोष्ट आपल्याला क्लिअर आहे की जेवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत तर हे सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणत्या बॉन्डनी बनलेले आहेत तर तुम्हाला माहिती आहे की कोव्हॅलंट बॉन्डनी बनलेले आहेत. म्हणजे ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंपोज्ड बाय इन्व्हॉल्विंग द कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डनी आपल्याला बनलेले आहेत. मग कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं तयार झालेला जो बॉन्ड असतो त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलं जातं. आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड जेव्हा एखाद्या दोन आयटम्सला कंबाईन करत असतो किंवा दोनपेक्षा जास्त आयटम्सला कंबाईन करतो तेव्हा तुम्हाला एक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आपल्याला बनतात किंवा ते मॉलिक्युल्स आपल्याला बनतो. जसं आपण Cl2 मॉलिक्यूल असेल, मिथेन मॉलिक्यूल असेल, मिथिल हलाइड मॉलिक्यूल असेल किंवा एखादा ॲसिटाल्डिहाइड असेल किंवा एखादा प्रोपॅनॉल्डिहाइड असेल, असे सर्व प्रकारचे आपण काय करतो हे मॉलिक्युल्स आपल्याला फॉर्मेशन होतात. पण कोव्हॅलंट बॉन्डचे पण मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले, एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरा काय सांगितला पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड कशाला म्हणतात, पाय बॉन्ड कशाला म्हणतात, ते कसे फॉर्मेशन होतात, कोण स्ट्रॉंगर आहे कोण वीक आहे, याच्याबद्दल तुम्ही सुरुवातीचे लेक्चर्स आपण आणखी एकदा बघू शकता, पण हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. मग हे आपण आत्तापर्यंत आपण डिस्कशन केलेलं आहे, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल कन्सेप्ट फॉर द रिॲक्शन मेकॅनिझम और ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझमचे काही फंडामेंटल कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. म्हणून आपण पहिला पार्ट आपण स्टार्ट करत असताना आपण काय म्हणतो, फंडामेंटल कन्सेप्ट फॉर द ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे आपल्याला डिस्कस करत असताना आपण काय म्हणतोय पहा की फंडामेंटल कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम. तर आपल्याला हा मेकॅनिझमचा पार्ट आणि रिॲक्शनचा पार्ट आपल्याला याच केमिस्ट्रीमध्ये फार प्रचलित आहे किंवा फार इम्पॉर्टंट आहे, हा भाग आपल्याला शिकायचा आहे. तर आपण या ऑर्गॅनिक रिॲक्शनच्या आपण बेसिक कन्सेप्ट आपण स्टार्ट करतो, त्यालाच आपण GOC असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आता बघा, आता पहिल्यांदा आपल्यासमोर प्रश्न पडतो, व्हॉट इज मीन बाय द रिॲक्शन, हाऊ टू टेक्स प्लेस दिस रिॲक्शन्स. म्हणजे ह्या रिॲक्शन आपल्याला कशा घडतात किंवा ही रिॲक्शन म्हणजे नेमकं काय असतं. तर याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारणार नाही. पण मी तुम्हाला ती बेसिक गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे.
कोणतीही जनरल रिॲक्शन आपण जर बघितला तर ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये आपण नेमकं कसं रिप्रेझेंट करत असतो हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच आपण ज्याला म्हणतो अटॅकिंग ऑफ रिएजंट्स ऑन द एनी सबस्टेट अँड टू फॉर्म द इंटरमिडिएट विच कन्वर्ट्स इन टू द प्रोडक्ट्स अँड बाय प्रोडक्ट्स इट इज कॉल्ड ॲज द रिॲक्शन. त्याला आपण काय म्हणू शकता, रिॲक्शन असं म्हणतात. म्हणजे काय होतंय तर मी तुम्हाला इथे सांगतोय पहा, प्रत्येक टर्म्स मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल याच्यासोबत आपण काय करतोय पहा, हा अटॅकिंग रिएजंट आणि त्यानंतर आपण काय म्हणतो, फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट and then this intermediates can converts into the different products. मग याच्यामध्ये आपल्याला हा प्रोडक्ट्स असेल ज्याला आपण मेन प्रोडक्ट्स असं म्हणू शकता आणि बाय प्रोडक्ट्स असेल. तर याला आपण मेन प्रोडक्ट्स आणि बाय प्रोडक्ट्स असं आपण संबोधू शकता पहा. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी माहिती आहेत, काय काय गोष्टी माहीत नाहीत, याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू पहा. याला आपण सबस्ट्रेट असंही म्हटलं जातं, बरोबर आहे. हे NCERTच्या बुक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एक एक टर्म्स मी तुम्हाला सांगतोय पहा. सुरुवातीला आपण रिएजंट कशाला म्हणतात याच्यावर डिटेलमध्ये आपल्याला पुढे डिस्कशन करायचं आहे, पण ती गोष्ट तुमच्या लक्षात यावी म्हणून मी बोलतोय. रिएजंट्स आपण कोणाला म्हणायचं आहे, अटॅकिंग स्पेसिस. इट मे बी इलेक्ट्रॉन डिफिशियंट और इलेक्ट्रॉन रिच, that is positive or negative charge. These reagents or these species can attack on the organic molecules during the chemical reaction is called as the reagent. Reagents आपण कुणाला म्हणता, जो स्पेसिस एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सवर अटॅक करतो त्यांना आपण काय म्हणायचं, रिएजंट असं म्हटलं जातं, बरोबर आहे. म्हणजे अटॅकिंग रिएजंट असं मी सांगितलेलं तुम्हाला, अटॅकिंग स्पेसिस विच अटॅक ऑन द सबस्ट्रेट म्हणजे त्याला आपण काय म्हणता, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असं आपण त्याला म्हणू. समजा मी सबस्ट्रेट आहे आणि तुम्ही काय असाल, रिएजंट आहे. तुम्ही माझ्यावर अटॅक करत असाल तर तुम्ही काय झालात, तर रिएजंट झालात. मी काय झालो, माझ्यावर अटॅकिंग व्हायली म्हणजे मी काय झालो, तर सबस्ट्रेट आपण त्याला म्हणतो. रिएजंट्स आपण कुणाला म्हणू शकता, द स्पेसिस विच अटॅक ऑन द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ऑर दीज ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ॲक्ट ॲज अ सबस्ट्रेट. म्हणजे तो सबस्ट्रेटवर अटॅक करत असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, रिएजंट असं म्हटलं जातं, बरोबर आहे. मग रिएजंट्स आपल्याला दोन असतात. रिएजंट्समध्ये आपल्याला दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला नावं तरी माहीत असू द्या. एक असेल इलेक्ट्रोफिल आणि दुसरा असतो न्यूक्लिओफिल. दुसरा काय असतो, न्यूक्लिओफिल. याच्यामध्ये पहा, इलेक्ट्रोफिल आपण कुणाला म्हणू शकता, की जो तुमचा पॉझिटिव्ह चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्जड स्पेसिस असतात. म्हणजे माझ्या डोक्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर मी पण रिएजंट म्हणून काम करू शकतो, बरोबर. का करतात त्याचेच उलगड आपल्याला आता करायचं आहे पहा. पॉझिटिव्ह चार्ज किंवा त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डिफिशियंट और बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणून आपल्याला काम करू शकतो, बरोबर आहे. मग आता इलेक्ट्रॉन पुअर म्हणा, याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन पुअर. यांना आपण इलेक्ट्रोफिल असं म्हटलं जातं, बरोबर आहे. समजा एखादा H पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे, किंवा एखादा Br पॉझिटिव्ह आहे किंवा NO2 पॉझिटिव्ह आहे, यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, इलेक्ट्रोफिल असं म्हटलं जातं, बरोबर आहे. त्यानंतर बघा न्यूक्लिओफिल आपण कुणाला म्हणतो, न्यूक्लिओफिल कुणाला म्हणायचं आहे, इलेक्ट्रॉन रिच सेंटर. त्याला आपण काय म्हणता, इलेक्ट्रॉन रिच सेंटर किंवा त्यांना आपण निगेटिव्ह स्पेसिसला आपण काय म्हणू शकता पहा, तर न्यूक्लिओफिल असं आपण त्यांना म्हणतो. मग हे निगेटिव्ह स्पेसिस काय असतात, इलेक्ट्रॉन रिच असतात. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे काय, त्यांच्याकडे ऑक्टेट कंप्लीट असतो, बरोबर आहे. त्याला आपण इलेक्ट्रॉन रिच सेंटर असं म्हणतात. आणि याच्याकडे काय असेल, ऑक्टेट कमी असतो, म्हणजे ऑक्टेटपेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स असतील, त्यांच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स असतील, 4 इलेक्ट्रॉन्स असतील,
3 इलेक्ट्रॉन्स असतील, अशा वेळेस आपण त्यांना काय म्हणू शकता पा इलेक्ट्रोफिल असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण याला काय म्हणतोय, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट का, तर लेस इलेक्ट्रॉन्स दॅन दी ऑक्टेट, ऑक्टेटपेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हा काय असेल तुमचा फुलफिल ऑक्टेट असेल, हा याचा ऑक्टेट कंप्लीट असतो म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स, मिनिमम 8 इलेक्ट्रॉन्स असतात. याच्यामध्ये तुम्हाला काय असेल लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. मी इथे लिहू शकतो मोर 8 इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण म्हणू शकता ऑक्टेट. आणि इथं काय असेल लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती असतील, 8 पेक्षा कमी असतील. बरोबर आहे. तर यांना आपण काय म्हणतोय, यांना इलेक्ट्रोफिल म्हणतात, याला न्यूक्लिओफिल म्हणतात. हे काय करतात, तर हे आपल्याला स्टेप म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे तो काय असतो इलेक्ट्रॉन डिच सेंटर असतो, तो एखाद्या गरीब माणसावर अन्याय करू शकतो. म्हणजे याला आपण काय म्हणतो, तो अटॅक करणार आहे. एखादा पुअर आहे, एखादा गरीब माणूस आहे, तर तो काय करू शकतो, कोणत्या तरी एखाद्या इलेक्ट्रॉन रिचकडे जातो, म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन मिळतात त्यांच्याकडे तो तुम्हाला भीक मागत असतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, असे 2 प्रकारची टेंडन्सी आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे एकतर गरीब आहे तर तो श्रीमंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, किंवा जो श्रीमंत आहे तो गरिबांना अटॅक करत असतो. म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन नाही त्यांच्याकडे अटॅक करत असतो. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, अशा 2 प्रकारची टेंडन्सी आपल्याकडल्या स्पेसिसमध्ये असते, मॉलिक्युल्समध्ये असते, किंवा एखाद्या कॅटायन्स किंवा अनायन्सकडे असते, किंवा न्यूट्रल मॉलिक्यूलकडे असते. आणि ते जर एखाद्या रिॲक्शनमध्ये अटॅक करत असतील तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे पा रिएजंट असं म्हणतात. बरोबर आहे. हे तुम्ही एवढ्या गोष्टी इलेक्ट्रोफिल आणि न्यूक्लिओफिल हे 2 शब्द पुन्हा पुन्हा येणाऱ्या गोष्टी आहेत. याच्यावर डिटेल लेक्चर आपलं एक होतंय, पण पहिल्यांदा तुम्हाला हे नावं माहीत असू द्या. हे रिएजंट असतात, याला जे की अटॅक करतात. मग एक पॉझिटिव्ह असतो, दुसरा निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, हा इलेक्ट्रॉन रिच सेंटर असतो. याच्याकडे 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात, याच्याकडं 8 किंवा 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. यांना आपण काय म्हणायचं रिएजंट. त्यांना आपण 2 नावं दिलेत, एक इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस, एक न्यूक्लियस लविंग स्पेसिस, ज्याला आपण न्यूक्लिओफिल आणि इलेक्ट्रोफिल असं म्हटलं जातं. राईट. मग आता पहा, रिॲक्शन होत असताना हे काय करतात, अटॅक करतात. कुणावर करतात, तर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सवर. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे कोण असेल, मग त्या ठिकाणी कोणत्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स घ्या, मिथेन घ्या, इथेन घ्या, इथिन घ्या, अल्डिहाइड घ्या, कीटोन घ्या, कार्बोक्सिलिक ॲसिड घ्या, अमाइन घ्या, कोणी घ्या. म्हणजे यांना आपण काय म्हणतो सबस्ट्रेट. ज्यांच्यावर अटॅक केला जातो त्यांना आपण काय म्हणायचं सबस्ट्रेट. जो अटॅक करणार असतो त्यांना आपण काय म्हणायचं रिएजंट. रिएजंटचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर पहा, जेव्हा यांची अटॅकिंग होते तेव्हा आपल्याला एक इंटरमिडिएट आपल्याला बनतो. इंटरमिडिएट आपल्याला स्पेशल कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 6 प्रकारचे आपल्याला इंटरमिडिएट्स आपल्याला मिळतात. त्याच्यापैकी काही जणांचं आज डिस्कशन होईल, काही जणांचं नंतर होईल, पण डिटेलमध्ये इंटरमिडिएट्स, रिॲक्शन इंटरमिडिएट्स या हेडिंगखाली डिटेलमध्ये आपल्याला ते शिकायचं आहे. तर त्यासाठी इंटरमिडिएट्स कोणते असतात की दोघांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा तुम्हाला कार्बोकॅटायन फॉर्मेशन होऊ शकतो, कार्बा अनायन्स फॉर्मेशन होऊ शकतात, रॅडिकल फॉर्मेशन होतात, कार्बिन फॉर्मेशन होतो, नायट्रिन फॉर्मेशन होतो, बेन्झाईन फॉर्मेशन होतो. हे काय असतात, हे इंटरमिडिएट्स असतात. मग हे इंटरमिडिएट्स आपल्याला बनतात. आणि या इंटरमिडिएट्स हा अनस्टेबल असतो, कधी अनस्टेबल असतो. बरोबर आहे. म्हणजे तो अनस्टेबल असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी किंवा त्याचं काम करण्याची किंवा स्टेबिलिटी मिळवण्याची फार उत्सुकता असते. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला काय होतंय पहा की या दोघांमध्ये कुठलं तरी कॉम्प्रोमाइज होतं. आणि कॉम्प्रोमाइज होत असताना त्यांच्यापासून तुम्हाला नवीन बॉन्ड तयार होतो, जे की इथं आपल्याला ब्रेक होतो. कारण यांनी जर याच्यावर अटॅक केला तर याच्यातला बॉन्ड ब्रेक होतो. आणि ब्रेक झाल्यानंतर एक वीक बॉन्ड फॉर्मेशन होऊन तुम्हाला काय तयार होतो, इंटरमिडिएट आपल्याला बनतो. जसं मी तुम्हाला सांगतोय पहा, हा तुमचा ए आणि बी हा मॉलिक्यूल आहे, हा तुमचा बॉन्ड आहे. आणि हा तुमचा सी जो असेल, हा सी जो असेल तर तो रिएजंट आहे. जेव्हा हा याच्यावर अटॅक करतो त्यावेळेस आपल्याला काय बनेल इंटरमिडिएट. कसा पहा, हा ए डॉट 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 बी डॉट 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 सी, हे इंटरमिडिएट. म्हणजे परिणाम काय होत असतात बघा, जेव्हा हा सी रिएजंट ए बी मॉलिक्यूलवर म्हणजे सबस्ट्रेटवर अटॅक करतो त्यावेळेस याच्या जवळचा कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे, हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकिंग होत असते. काय होत असते, ब्रेकिंग होत असते. आणि जेव्हा ब्रेकिंग होते त्याच वेळेस या सीमध्ये आणि या बीमध्ये ज्याच्यावर अटॅक केला आहे त्याच्यासोबत बॉन्ड फॉर्म होत असतो. म्हणून आपल्याला इथं बॉन्ड ब्रेक होतो आणि याच्यामध्ये आपल्याला काय होतो,
बनायला सुरुवात होते आणि त्या स्टेटला आपण काय म्हणायचं आहे, इंटरमिडिएट्स असं आपण त्यांना म्हणतो. मग हे जे इंटरमिडिएट्स आहेत, मग ह्या अटॅक केल्यानंतर हा बी याच्यासोबत बॉन्ड फॉर्मेशन करतो आणि याच्याजवळचा पूर्ण बॉन्ड ब्रेक होतो, पूर्ण बॉन्ड ब्रेक होतो आणि तयार होतो तुमचा BC आणि हा A. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याच्यामध्ये BC मध्ये बॉन्ड तयार झाला. बरोबर आहे. म्हणजे याला आपण काय म्हणतोय पा, प्रोडक्ट्स. याला काय म्हणू आपण, प्रोडक्ट्स. याला आपण मेन प्रोडक्ट. मेन प्रोडक्ट म्हणजे जो जास्त अमाऊंटमध्ये मिळतो त्यांना आपण मेन प्रोडक्ट म्हणू, जो कमी अमाऊंटमध्ये मिळतो त्यांना आपण बाय प्रोडक्ट म्हणतो आणि जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला हा मॉलिक्यूल फॉर्मेशन होत असतो. साधारणतः रिॲक्शन रिप्रेझेंट करण्याची ह्या गोष्टी आहेत. मग आता बघा, ह्या सर्व घडामोडी घडण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय पहा, सिक्वेन्सली. आता हे रिॲक्शन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे काय आलं, रिएजंट्स एखाद्या सबस्टेटवर म्हणजेच ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सवर अटॅक करतो, त्यामुळं ओल्ड बॉन्ड, हा ओल्ड बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होतो आणि नवीन बॉन्ड तयार होतो आणि तयार व्हायला सुरुवात होते आणि त्यापासून एक इंटरमिडिएट बनतात आणि या इंटरमिडिएटपासून आपल्याला काय मिळतात, प्रोडक्ट्स मिळत असतात. यालाच आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणतात. आणि व्हॉट इज द केमिकल रिॲक्शन किंवा त्याला आपण म्हणतो हाऊ टू टेक्स प्लेस, म्हणजे हे कसे बनतात किंवा कसे घडतात याची माहिती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. लक्षात येते. मग आता बघा, याच्यामध्ये आपण मेकॅनिझम पाहणार आहोत. पुढचा पार्ट काय येतोय, आपण रिॲक्शन, ऑर्गॅनिक रिॲक्शन ही. बरोबर. आता आपल्याला काय पाहायचं आहे, ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम पाहायचं आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल, रिॲक्शन मेकॅनिझमचा पार्ट असेल. आणि याचीच माहिती आपल्याला मिळवण्यासाठी काही फंडामेंटल कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग मेकॅनिझम काय सांगते आपल्याला बघा. मेकॅनिझम आपल्याला कशाला म्हणायचं आहे, म्हणजे सिक्वेन्सली अकाउंट द डिटेल्स अबाउट द केमिकल रिॲक्शन्स विच एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट, इलेक्ट्रॉनिक ट्रांसफॉर्मेशन, इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी और इलेक्ट्रॉनिक मूवमेंट और द रेट ऑफ ट्रांसफॉर्मेशन ऑफ रिएक्टेंट इनटू द प्रोडक्ट्स. दिस एक्सप्लेनेशन कलेक्टिवली कॉल्ड ॲज द मेकॅनिझम. त्याला आपण काय म्हणू शकता, मेकॅनिझम असं म्हणतो. मेकॅनिझमचा पार्ट म्हटला की आपणाला एक सिक्वेन्सली अकाउंटिंग आपल्याला मिळते. कशाची, तर ती रिॲक्शन होत असताना इलेक्ट्रॉनिक मूवमेंट कशी होते, म्हणजे इलेक्ट्रॉन दोन बॉन्डेड ॲटम्समध्ये स्टेबल नसतात, एकाच आयटमसोबत ते बॉन्डेड नसतात. त्यांची काय असते, तर स्टेडिली तो चेंज होत जातो. एका आयटमकडून दुसऱ्या आयटमकडं, त्याच दोघांच्या त्या याच्यामध्ये तो काय राहतो, त्या ऑर्बिटलमध्ये आपल्याला ऑक्टेटमध्येच राहतो, पण तो स्थिर राहत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं ती इलेक्ट्रॉनची मोबिलिटी होते, इलेक्ट्रॉनची मूवमेंट होते, त्याची माहिती गोळा करणे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणता अटॅकिंग रिएजंट्स आपण घेतला, बरोबर आहे, त्याचं अकाउंटिंग आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर अटॅक केल्यानंतर आपल्याला त्यांचा रेट कसा वाढतो, बरोबर आहे, त्याचा रेट कसा वाढतो किंवा कोणता रेट असतो की रिॲक्टंटमधून प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत असताना. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एखादी रिॲक्शन होताना बॉन्ड ब्रेक व्हायला आहे आणि दुसरा बॉन्ड तयार व्हायला, बरोबर आहे, म्हणजे ब्रेकिंग अँड मेकिंग द कोव्हॅलंट बॉन्ड असं आपण पाहतो. मग हे होत असताना एनर्जेटिक चेंजेस जे असतात, तर एनर्जेटिक चेंजेस आपल्याला जो कलेक्टिव्हली सांगता येईल, तर त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, मेकॅनिझम असं म्हटलं जातं. मेकॅनिझम आपण काय म्हणतोय, द सिक्वेन्सली अकाउंटिंग द डिटेल्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स विच एक्सप्लेन द इलेक्ट्रॉन मूवमेंट. Next one is the energetic changes during the breaking and formation of bond. Then the rates of transformation, rate of transformation of reactants into product is referred as a mechanism. त्यांना आपण काय म्हणू शकता, मेकॅनिझम असं म्हटलं जातं, बरोबर आहे. मग आता एक एक शब्द मी तुम्हाला त्याच्यातला सांगतोय पहा. तर हे तुम्हाला कळलेलं आहे की रिॲक्शन कशी होते आणि त्याच्यामध्ये इंटरमिडिएट कसे फॉर्मेशन होतात हे आपण बघितलं. आता आपण मेकॅनिझमचा पार्ट आपण पाहतो. मेकॅनिझम कशाला म्हणतात, मेकॅनिझम म्हणजे काय असेल, तर एखादी ऑर्गॅनिक रिॲक्शन जी आहे त्यांची कलेक्टिव्हली सिक्वेन्सली आपल्याला अकाउंटिंग आपल्याला मिळते. सिक्वेन्सली काय असेल, तर त्यांच्यामध्ये व्हॉट टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक मूवमेंट, बरोबर आहे. पहिल्यांदा आपल्याला काय माहीत असायला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मूवमेंट.
इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट कशी व्हायली, कुणाकडं व्हायली, त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला, याला आपण म्हणायचं इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट. बरोबर आहे. त्याला इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असं आपण त्यांना पुढे म्हणणार, तेच डिटेलमध्ये आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. नेक्स्ट आपल्याला काय सांगतो मेकॅनिझम, म्हणजे त्या रिॲक्शनचा आपल्याला दुसरी गोष्ट कोणती माहिती पाहिजे, एनर्जेटिक चेंजेस ड्यूरिंग क्लीवेज और फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन होताना किंवा क्लीवेज होताना जी एनर्जी चेंजेस होतात, मग एक एनर्जी वाढते का कमी होते, एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते का एनर्जी रिलीज केली जाते, याची माहिती आपल्याला मिळणं गरजेचे आहे. त्यानंतर आपण तिसरा पार्ट आपण काय सांगू शकता, रेट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट्स कन्वर्ट्स इनटू द प्रोडक्ट्स. म्हणजे ज्याला आपण म्हणता रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट्स इनटू प्रोडक्ट्स. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, मेकॅनिझम असं म्हणतो. म्हणजे याची माहिती कलेक्टिव्हली सांगणे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकता, मेकॅनिझम असं म्हटलं जातं. लक्षात येते. मग आता पहा, इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट याच्यावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंटमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की कधी होतो आणि त्याच्यामुळं काय होत असतो किंवा तो का घडावा लागतो, याचंही कारण का घडतो, या सगळ्या गोष्टी क्वेश्चनचा आन्सर आपल्याला या कन्सेप्टमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. बघा आता आपण सुरुवात करताना पहा, रिॲक्शनमध्ये जो मॉलिक्यूल घेतला, या ए आणि बी मध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड होता. याला जर रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत असेल तर केमिकल रिॲक्शन घडणे म्हणजे ओल्ड बॉन्ड ब्रेक होणे. बरोबर आहे. हा बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे. मग तो ब्रेक कसा होतो, क्लिवेज कसा होतो आणि का कशामुळे होत असतो, तर दे आर डिपेंडिंग अपॉन द इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट. ही काय असेल, इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंटवर डिपेंड आहे. मग इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट आपल्याला होत असताना तो बॉन्ड किती पद्धतीनं आपल्याला तुटत असतो, त्यासाठी आपण एक बेसिक टर्म्स आपण शिकणार आहात आणि ह्या सर्व कन्सेप्ट आपल्याला मेकॅनिझममध्ये येतात. याची डिटेल आपल्याला माहिती मिळण्यासाठी काही बेसिक फंडामेंटल कन्सेप्टची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट या हेडिंग खाली आपल्याला काही गोष्टी, आपल्याला कन्सेप्ट आपल्याला एक आपल्याला शिकायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंटमध्ये पहिला बेसिक टर्म्स येतो किंवा केमिकल रिॲक्शन घडताना पहिली गोष्ट कोणती घडली पाहिजे, बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे, बॉन्ड क्लिवेज झाला पाहिजे. त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बॉन्ड क्लिवेज म्हणतो किंवा बॉन्ड फ्युशन असं म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, बॉन्ड फ्युशन असं म्हटलं जातं. लक्षात येते. तर आता बघा, बॉन्ड क्लिवेज आणि बॉन्ड फ्युशन कशा पद्धतीने होतं ते आपण डिस्कशन करणार आहोत. तर माझा शिकवण्याचा सिक्वेन्सली आपण अभ्यास करायचा आहे. याला पाठ करायची गरज नाही, समजून घ्या. केमिकल रिॲक्शन कशाला म्हणतात, केमिकल रिॲक्शन कशी घडते, ती कशी रिप्रेझेंट केली जाते आणि केमिकल रिॲक्शनचं मेकॅनिझम म्हणजे काय, तर त्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट काय होतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या रिॲक्शनमध्ये इंटरमिडिएट कोणता तयार होतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या रिॲक्शनमध्ये एनर्जी चेंजेस कसे होतात हे आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे. आणि रिॲक्टंटमधून प्रोडक्टमध्ये होत असताना त्या रिॲक्शनचा रेट काय असतो, तो किती वेळात होणार आहे आणि कधी वाढतो कधी कमी होतो, ही माहिती आपल्याला जे मिळणार आहे त्याला आपण कलेक्टिव्हली काय म्हणत असतो पहा, मेकॅनिझम असं म्हटलं जातं. राईट. आता बघा, मग आता याच्यातला आपण इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंटबद्दल आपण चर्चा करू. इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट कन्सेप्ट कळण्यासाठी आपण पहिल्यांदा एक बेसिक फंडामेंटल पार्ट्स आपण पाहतो, कन्सेप्ट पाहतो, ज्याला आपण म्हणता बॉन्ड फ्युशन. बरोबर. तर नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला येतो ज्याला आपण म्हणू बॉन्ड फ्युशन. तर आता पहा, बॉन्ड फ्युशनमध्ये आपण काय शिकणार आहात पहा. बॉन्ड फ्युशन कशाला म्हणतात, जनरली आपल्याला माहिती आहे कोव्हॅलंट बॉन्ड जो असेल तर तो कोव्हॅलंट बॉन्ड दोघांच्या इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समधून आपल्याला तयार झालेला असतो आणि तो कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला क्लिवेज करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. त्याला आपण काय म्हणतोय पहा, बॉन्ड फ्युशन असं म्हणतात. म्हणजेच क्लिवेज ऑर रप्चर ऑर ब्रेकिंग ऑफ
कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द टू बॉन्डेड आयटम्स इज कॉल्ड द बॉन्ड फिशन. त्यांना आपण बॉन्ड फिशन असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे बॉन्ड फिशन म्हणजे कुणाला म्हणू शकता, ब्रेकिंग त्यालाच ऑब्लिक द्या, क्लिवेज, रप्चर, कोव्हॅलंट बॉन्ड between two bonded atoms during chemical reaction is called bond fission. बस ही सिंपल कंडिशन आहे. काही वर्डिंग लक्षात ठेवू नका. बॉन्ड तोडणे त्याला आपण बॉन्ड फिशन, एवढं सिंपल लक्षात राहील. नेक्स्ट बघा, आता बघा, ज्यावेळेस आपल्याला हे बॉन्ड तुटणार आहे, मग कुठून तुटणार आहे, कसा तुटणार आहे, त्यापासून काय परिणाम होतो, काय मिळतं, काय जातं, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. म्हणून आपण बघा, आता आपण बॉन्ड फिशनचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोन पद्धतीनं आपल्याला बॉन्ड फिशन आपल्याला घडत असतो. देर आर द टू वेज टू क्लिवेज द कोव्हॅलंट बॉन्ड्स बिटवीन द टू बॉन्डेड आयटम्स ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन आपल्याला घडत असताना साधारणतः जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तर तो कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला दोन पद्धतीनं किंवा दोन वेनी आपल्याला तो बॉन्ड फिशन घडत असतो. अँड दे आर नेमिंग, दॅट इज द हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन अँड होमोलिटिक बॉन्ड फिशन. म्हणजे आपल्याला हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आणि होमोलिटिक बॉन्ड फिशन असे आपल्याला दोन पद्धतीनं काय होतं पहा, बॉन्ड फिशन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मी आता इथं लिहितोय पहा, होमोलिटिक बॉन्ड फिशन आणि हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन असे दोन प्रकार आपल्याला त्याचे पाहायला मिळतात. आणि त्यालाच आपण काय म्हणू शकता पहा, टाइप्स ऑफ बॉन्ड फिशन. आणि टाइप्स ऑफ बॉन्ड फिशन मध्ये आपण काय सांगतोय, एक पहिला प्रकार ज्याला आपण म्हणता हेटेरोलिटिक बॉन्ड फिशन. हेटेरोलिटिक बॉन्ड फिशन. आणि नेक्स्ट आपल्याला दुसरा जो प्रकार मिळतो ज्याला आपण होमोलिटिक बॉन्ड फिशन. अशा दोन पद्धतीने आपल्याला काय होतोय पहा, बॉन्ड फिशन आपल्याला घडत असतो. बरोबर आहे. सिंपल वेने आपण डिस्कशन करणार आहात पहा. याच्यामध्ये आपण प्रत्येक टर्म्स मी तुम्हाला शिकवणार आहे. बरोबर आहे. आता बघा, पहिल्यांदा आपण त्याचं मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग त्याचं आपण काय प्रोडक्ट मिळतो त्याच्यावर आपण चर्चा करणार आहात. ते कोणते कोणते असतात त्याच्यावर आपण चर्चा करू. पहा, हेट्रो या शब्दाचा अर्थ होतो डिफरंट, अनइक्वल. बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणता, हेट्रो जर म्हटलं असाल तर हेटेरो या शब्दाचा अर्थ होतो अनइक्वल किंवा याला आपण म्हणता डिफरंट. बरोबर आहे, डिफरंट. मग आता हेट्रोलिटिक म्हणजे तो काय असेल, तुम्हाला एक प्रोसेस आहे. हेट्रोलिटिकली बॉन्ड फिशन आपल्याला घडतो. मग हेट्रोलिटिकली कसा घडतो तर त्याला आपण डिफाईन करत असताना अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन्स बिटवीन दी टू बॉन्डेड आयटम्स during the chemical reaction to form the ions is called like the heterolytic bond fission. एखाद्या दोन बॉन्डेड आयटम्स मधल्या बॉन्ड तयार करण्यासाठी जे शेअर्ड केलेले इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन हे जर अनइक्वल होत असेल आणि त्यामुळं आयन्स आपल्याला फॉर्मेशन होत असतील तर त्या प्रकारच्या बॉन्ड फिशनला हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणून मी इथं लिहितोय पहा, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन पेयर, शेअर्ड इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू bonded atoms to form ions is called heterolytic bond fission. याला आपण हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन म्हणू. राईट. मग आता बघा, आयॉन्स फॉर्मेशन होतात कशामुळं, अनइक्वल डिस्ट्रीब्युशनमुळं. कुणाचं डिस्ट्रीब्युशन होतं आहे, शेअर्ड केलेल्या इलेक्ट्रॉन्स. फॉर एक्झाम्पल पहा, जर आपल्याला ए आणि बी हे दोन आयटम्स असतील, यांनी एक इलेक्ट्रॉन दिला, यांनी एक इलेक्ट्रॉन दिला, या दोघांमध्ये शेअरिंग झाली. बरोबर आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय मिळाले, या दोघांमध्ये हे इलेक्ट्रॉन्स आहेत.
बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची जोडी आहे, या शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आपण त्यांना म्हणतो. याला आपण काय म्हणू, दीज इलेक्ट्रॉन्स आर द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स. याला काय म्हणू आपण, शेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आणि या शेअर्ड इलेक्ट्रॉन्सचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन, अनइक्वल म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. सिंगल बॉन्ड असेल तर 2 इलेक्ट्रॉन असतात, डबल बॉन्ड असेल तर 4 इलेक्ट्रॉन्स असतात, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर 6 इलेक्ट्रॉन्स 2 आयटम्समध्ये असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन्स असतील, या 2 इलेक्ट्रॉनचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, हे 2 इलेक्ट्रॉन एकतर बीला देऊन टाका किंवा एला देऊन टाका. याला आपण काय म्हणू, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे. आणि हे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आपल्याला काय बनतात, तर आयॉन्स बनतात. काय बनतात, आयॉन्स बनतात. आयॉन्स कशाला म्हणतो आपण, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज स्पेसिस आर कॉल्ड द आयॉन्स. म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस बनतात किंवा निगेटिव्ह चार्ज स्पेसिस बनतात, त्या चार्जड स्पेसिसला आपण काय म्हणतो, आयॉन्स म्हणतात. आयॉन्स आपण कुणाला म्हणू शकता, द चार्जड स्पेसिस, चार्जड स्पेसिस. चार्ज स्पेसिस म्हणजे कोण असतील, एकतर तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जड. आणि तुम्हाला माहिती आहे पहा, पॉझिटिव्ह असेल तर त्याला काय म्हणतो, कॅटायन, आणि निगेटिव्ह असेल तर त्याला काय म्हणता, अनायन. असे आपण त्याला म्हणतो. म्हणजेच याचा अर्थ, जर आपण एखाद्या रिॲक्शन होत असताना एखाद्या मॉलिक्युल्समधल्या 2 आयटम्समधला कोव्हॅलंट बॉन्ड अनइक्वली डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे जर तुटलेला असेल आणि त्यापासून आयॉन्स बनत असतील, तर त्या प्रकारच्या बॉन्ड फिशनला आपण काय म्हणायचं आहे पहा, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन असं म्हणतो. लक्षात येते. आता बघा एक एक्झाम्पल आपण बघू. आता हे मॉलिक्यूल आपल्याला बनलेलं आहे, बरोबर आहे. आता हा मॉलिक्यूल जर बनलेला असेल तर आपण काय म्हणतोय की हे मॉलिक्यूल्स आपल्याला बनला, तो केमिकल रिॲक्शनमध्ये आपण इन्व्हॉल्व केला, बरोबर आहे. हा ए आणि हा बी. हा बॉन्ड मी कसा दाखवला तुम्हाला, हे 2 इलेक्ट्रॉन्स तुमच्या लक्षात यावे, बरोबर आहे. हे 2 इलेक्ट्रॉन्स शेअर्ड झाले आणि त्यापासून बॉन्ड तयार झाला, त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. आणि हा मॉलिक्यूल बनला. मॉलिक्यूल बनल्यानंतर तो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घ्यायला. केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत असताना आपल्याला 2 पॉसिबिलिटीज आहेत, नीट लक्ष द्या. आता बघा आणखीन एक शब्द तुम्हाला येणार आहे. तर आता पहा, मी काय करू शकतो किंवा तुम्ही काय करू शकता, आता याचं काय करायचं आहे, आपल्याला हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन घडवायचं आहे. हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन घडवायचं असेल तर काय करू, हे दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाकडे दाखवू शकता आपण, दोन्ही इलेक्ट्रॉन, दीज इलेक्ट्रॉन्स मूव्ह टुवर्ड दिस बी आयटम, बरोबर आहे. आणि ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर जातो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. हे कधी पुढे चालून लक्षात ठेवायचं आहे. हे इलेक्ट्रॉन पेअर ज्यांच्याकडे जातील त्यांच्याकडे आपण काय म्हणायचं आहे, निगेटिव्ह चार्ज. आता बघा, हे जे इलेक्ट्रॉन चाललेत, हे दोन्ही इलेक्ट्रॉन, त्यापैकी एक इलेक्ट्रॉन कुणाचा आहे, बीचा, दुसरा इलेक्ट्रॉन कुणाचा आहे, एचा. म्हणजे बीकडे जर इलेक्ट्रॉन तुम्ही दिलात तर बीने किती इलेक्ट्रॉन मिळवले, एकच, कारण तो स्वतःचा एक आहे. आणि दुसरा कुणाचा मिळाला, एचा मिळाला. मग ज्यावेळेस, आता इथून पुढे लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या आयटम्सनी एक इलेक्ट्रॉन घेतलेला असेल तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, एक निगेटिव्ह चार्ज येतो. 2 इलेक्ट्रॉन जर घेतले असतील दुसऱ्याकडून तर 2 निगेटिव्ह चार्ज येतात. जेवढे इलेक्ट्रॉन घेतले तेवढे निगेटिव्ह चार्ज आपल्याला येतात. आणि ज्यांनी इलेक्ट्रॉन आपला लॉस केला आहे, म्हणजे एनं काय केलं आहे, एक इलेक्ट्रॉन कुणाकडे गेला, बीकडे गेला आहे, त्याचा होता एचा, तो कुणाकडे गेला, बीकडे, म्हणून याच्यावर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे. म्हणून आपल्याला, आपण जर इलेक्ट्रॉन एला दिला तर आपल्याला एवर पॉझिटिव्ह चार्ज मिळेल आणि बीवर काय मिळेल, तुम्हाला निगेटिव्ह चार्ज मिळेल, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन असं म्हणतो, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला बी आवडत नाही, ए आवडतो, बरोबर आहे. मग आता बघा, हे जर इलेक्ट्रॉन आपण या बाजूने ट्रान्सफर केलात, बरोबर आहे, तर आपल्याला काय मिळेल, ए निगेटिव्ह आणि हा बी पॉझिटिव्ह आपल्याला बनतो, बरोबर आहे. मग आता तुमच्या मनात एक प्रश्न आहे की कुणाकडं नेमकं आपण इलेक्ट्रॉन द्यायचे, तर त्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट माहीत असावी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा एक कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा शब्द तुमच्या लक्षात येईल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याला मी थोडक्यामध्ये EN, कॅपिटल EN लिहायचा, त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ॲब्रिवेट करतो, बरोबर आहे. आता बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तर द टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन और शेड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इट्स सेल्फ इज कॉल्ड द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, किंवा द कॅपॅसिटी और पॉवर टू अट्रॅक्ट
द सेड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इट सेल्फ इज कॉल्ड लाईक द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण कुणाला म्हणतो की एखाद्या आयटम्सकडे एक असा पॉवर असतो किंवा अशी टेंडन्सी असते की सेड केलेले इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढले जातात. त्या टेंडन्सीला किंवा त्या पॉवरला आपण काय म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हटलं जातं. बरोबर आहे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रत्येक एलिमेंट्सची एक ठराविक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, कॅपॅसिटी आहे, प्रत्येकाची ठरलेली आहे. हायड्रोजनची आहे, कार्बनची आहे, नायट्रोजनची आहे, हायलोजन्सची आहे, सोडियम मेटलची आहे, एखाद्या वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे एलिमेंट्स आपल्याकडे आहेत त्या सर्व एलिमेंट्सला एक ठराविक अशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. आणि ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त कुणाची असते तर पी ब्लॉक एलिमेंट्सची असते. कुणापेक्षा डी ब्लॉक आणि य ब्लॉक आणि कुणाच्यापेक्षा एस ब्लॉकपेक्षा. पी ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स येतात मग त्याच्यात पी ब्लॉकचा जर विचार केलात आपण तर पी ब्लॉकची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी होते तर बोरॉनकडून फ्लोरीनपर्यंत आपल्याला किंवा बोरॉनकडून फ्लोरीनकडे जात असाल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इंक्रीज होते किंवा पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जात असाल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला काय होते इंक्रीज होते. आणि सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची असते आणि ती तुम्हाला जी फ्लोरीनची असेल तर ती तुम्हाला 4 आपल्याला पाहायला मिळेल आणि ती 4 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात मॅक्झिमम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची आपल्याला पाहायला मिळते. मग ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रत्येकाची ठरलेली आहे आणि त्यानुसार आपण हे जे बॉन्ड फिशन आपण घडवतो तर ती बॉन्ड फिशन आपण घडवत असताना कधी आपण लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो तो आपल्याकडे इलेक्ट्रॉन खेचू शकतो, त्यालाच आपण काय म्हणायचं आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल. आणि दुसरा बॉन्डेड आयटम जर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा असेल तर त्याच्यावर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणून आपण द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स ॲक्वायर द निगेटिव्ह चार्ज अँड लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बॉन्डेड आयटम्स ॲक्वायर द पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. मग आता पहा जर समजा आपण विचार केलात या ए बी पैकी बी कॅन हॅव द ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन ए. ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर मी तुम्हाला सांगतोय. कन्सिडर बी इज द ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द ए, देन बी कॅरीज द निगेटिव्ह चार्ज अँड अनायन्स दॅट इज द ए कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज, इट बिकम द कॅटायन्स. समजा जर आपल्याला हे पॉसिबिलिटी कधी होईल हे आपण आपल्या हाताने दाखवायचे नाहीत, ह्याला कोणती तरी मर्यादा आहे आणि त्यामध्ये आपण काय म्हणतो ए इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द बी. ही कधी असेल ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर आपल्याला माहीत असावी. असा असेल तरच आपल्याला काय होईल पहा तर या पद्धतीचे आपल्याला ए अनायन बनेल आणि बी कॅटायन बनेल. लक्षात येतं तुमच्या. मग आता ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे तर ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या आधारावर आपल्याला काय मिळेल पहा हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडत असतो. लक्षात येते तुमच्या. तर हे हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन कळतो. आता बघा जर आपण बघितलात याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा जर आपण एखादा CH3 आणि हा Cl आपण घेतलात बरोबर आहे CH3 आणि Cl. आता मला तुम्ही सांगू शकता बरोबर आहे Cl आणि कार्बनमध्ये बॉन्ड आहे बरोबर आहे, हा मिथिल क्लोराईड आहे. तर Cl आणि कार्बनमधला बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. तो कसा ब्रेक करायचा आहे कसा होणार हेट्रोलिटिकली होणार कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. मग इलेक्ट्रॉन कुणाकडे जातील तर क्लोरीनकडे जातील. म्हणून हे इलेक्ट्रॉन कुणाकडे जातील क्लोरीनकडे. त्याच्यावर कोणता चार्ज येईल निगेटिव्ह चार्ज येईल आणि त्या कार्बन आयटमवर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावर आपल्याला काय मिळतो Cl निगेटिव्ह चार्ज आपल्याला मिळत असतो बरोबर आहे. आता बघा जर समजा एखादा कार्बन आपण घेतलात आणि याच्यासोबत एक झेड आयटम आपण घेतलात बरोबर आहे ज्याची की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय कार्बनपेक्षा कमी आहे बरोबर आहे. मी इथं लिहितोय कार्बन हॅज द ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन झेड. त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणाकडे जाईल या या झेडकडून कुणाकडे येईल कार्बनकडे येईल. मग कार्बन आयटमवर कोणता चार्ज बनेल हा CH3C निगेटिव्ह आणि प्लस हा झेड पॉझिटिव्ह आपल्याला बनतो बरोबर आहे. म्हणजे आपल्याला द हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन विच डिपेंड्स ऑन द electronegativity difference between the two bonded atoms in which the more electronegative atoms acquire the negative charge species and less electronegative atoms acquire the positive charge and these positive and negative charge are called like the charged species and these are called like the ions आणि ते तुम्हाला कॅटायन्स आणि अनायन्स आपल्याला मिळत असतात. लक्षात येते. मग आता पहा हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन होत असताना आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात यावी. ती कोणती गोष्ट असेल इफ
द चार्ज पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर्स ऑन द कार्बन ॲटम देन इट इज कॉल्ड ॲज द कार्बोकॅटायन. हे दोन शब्द नीट लक्षात ठेवा. हे फार आपल्याला केमिस्ट्री संपेपर्यंत आयुष्यभर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय, हे पॉझिटिव्ह चार्ज जो असतो, हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पॉझिटिव्ह चार्ज ज्याच्या कार्बनवर येतो त्यांना आपण काय म्हणायचं आहे, कार्बोकॅटायन. त्यालाच आपण कार्बोनियम आयन असे म्हटलं जातं. आणि इफ निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर्स ऑन द कार्बन ॲटम देन इट इज कॉल्ड ॲज द कार्बन आयन. कार्बन आयन यांना काय म्हणतो आपण, कार्बन आयन. लक्षात येते. म्हणजे बॉन्ड फ्युशन झाला की कार्बनवर जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर कार्बोकॅटायन, आणि जर कार्बन ॲटमवर जर निगेटिव्ह चार्ज आला तर काय बनतो, कार्बन अनायन बनतो. बरोबर आहे. तर हे हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युशनबद्दल आपल्याला माहिती असावी. हे दोन टर्म्स मला पुढे सांगायचे आहेत तुम्हाला. लक्षात ठेवा. कार्बोकॅटायन कुणाला म्हणणार, पॉझिटिव्ह चार्ज कार्बन स्पेसिस आर कॉल्ड ॲज द कार्बोकॅटायन. डिटेलमध्ये मी पुढे सांगणार आहे. कार्बन आयन्स कुणाला म्हणणार आहात, निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर्स ऑन कार्बन ॲटम इन कार्बन स्पेसिस आर कॉल्ड ॲज द कार्बन आयन्स. मग ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज कार्बन ॲटमवर येतो त्यांना आपण कार्बन आयन्स म्हणायचं आहे. पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटमवर येत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, कार्बोकॅटायन आपल्याला म्हणायचं आहे. आणि हेच या हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युशनचं फलित आहे. मग आपल्याला आयन्स तर मिळतील. मग आयन्स म्हटलं की आपण कॅटायन आणि अनायन म्हणतो. आणि जर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला कार्बोकॅटायन, आणि कार्बनवर निगेटिव्ह चार्ज झाला तर कार्बन आयन. फक्त कार्बनवर येतो म्हणून कार्बा अनायन, कार्बोकॅटायन असा आपण शब्द तयार केले आहेत. हे हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युशनबद्दल आपल्याला माहिती असावी. बरोबर आहे. त्याच्यातले दोन आपल्याला मिळतात, कार्बोकॅटायन आणि कार्बन, हे इंटरमिडिएट मिळतात. ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युशन कळला. नेक्स्ट आता आपण पाहू होमोलिटिक बॉन्ड फ्युशन. आता होमोलिटिक बॉन्ड फ्युशनमध्ये आपण काय सांगतोय पहा. होमोलिटिक बॉन्ड फ्युशन, होमो या शब्दाचा अर्थ होतो, होमो मीन्स इक्वल और सेम असं आपण त्यांना म्हणू. बरोबर आहे. आता पहा, होमो इक्वल और सेम याच्यामध्ये आपण काय सांगू शकता. आता पुन्हा तेच शब्द, फक्त अनइक्वलच्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला, इक्वल. द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स shared electrons between the two bonded atoms to form the free radicals is called as the homolytic bond fission. लक्षात येते. बघा आता ज्याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे आता, द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ shared electrons between two bonded atoms to form free radicals. ते लक्षात ठेवा. आता बघा याच्यामध्ये कोणते कोणते टर्म्स असतात पहा. इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. कुणाचं, शेअर्ड केलेल्या इलेक्ट्रॉनचं. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स मी तुम्हाला सांगितले आत्ता. त्यानंतर कुठले असतात, दोन बॉन्डेड ॲटम्समधले असतात. आणि काय तयार होतात, फ्री रॅडिकल आपल्याला बनतात. बरोबर आहे. याला आपण काय म्हणायचं आहे पहा, होमोलिटिक बॉन्ड फ्युशन असं म्हणतो. लक्षात येते. यालाच आपण होमोलिसिस असे म्हटलं जातं. आता बघा, ए आणि बी यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन शेअर केले. बरोबर आहे. आता इक्वल डिस्ट्रीब्युशन आपण म्हणतो. हे बॉन्ड आपल्याला तुटत असताना जर या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन इक्वल होत असेल, इक्वल म्हणजे बी आपापला इलेक्ट्रॉन रिटर्न घेतो, ए आपापला इलेक्ट्रॉन रिटर्न घेतो, आणि तेव्हा तुम्हाला काय मिळतात पहा, एक न्यूट्रल स्पेसिस मिळतो, ए डॉट आणि हा तुमचा बी डॉट. कारण काय, यांनी आपापला इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडलाय, हा आपापला इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडलाय, म्हणजे त्याचा अर्थ हा बॉन्ड शिल्लक राहिला नाही. आणि डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉनचं काय झालं, इक्वल, तुला एक मला एक, म्हणजे याचा अर्थ काय झाला, इक्वल डिस्ट्रीब्युशन. आणि हे जे इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, तर या इक्वल डिस्ट्रीब्युशनलाच आपण काय म्हणतो, होमोलिटिक बॉन्ड फ्युशन. आणि त्यामुळं काय मिळतो आपल्याला, यांना आपण फ्री रॅडिकल असं म्हणतात. याला काय म्हणतो आपण, फ्री रॅडिकल. काय म्हणायचं आपण याला, फ्री रॅडिकल्स असं म्हणतात. म्हणजे ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज नाही, निगेटिव्ह चार्ज नाही, पण ऑड इलेक्ट्रॉन आहे, या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं, ऑड इलेक्ट्रॉन. मी हे लक्षात ठेवा, तुम्हाला पुन्हा विचारत बसता मला, या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, तो न्यूट्रल आहे, पण त्यांच्याकडे ऑड इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याला आपण काय म्हणू, इट इज द ऑड इलेक्ट्रॉन.
ऑड इलेक्ट्रॉन यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, ऑड इलेक्ट्रॉन कंटेनिंग स्पेसीज आर कॉल्ड लाईक द फ्री रॅडिकल्स. त्यांना आपण काय म्हणतो, फ्री रॅडिकल्स असं म्हटलं जातं. जसा इथं आपल्याला हेट्रोमुळं काय मिळाले, कार्बोकॅटायन आणि कार्बानायन, तसं इथं तुम्हाला काय मिळतील, फ्री रॅडिकल्स आपल्याला पाहायला मिळतील. पहा लक्षात येते. मग आता पहा हे कधी होऊ शकतं पहा, तर एकतर सेम इलेक्ट्रोनिगेटिव्ह बॉन्डेड ॲटम्स म्हणजे हे कधी होतं, जर दोघांची बॉन्डेड ॲटम्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल, सेम असेल. म्हणजे बघा Cl यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय राहील, याची 3.5 आहे, याची पण 3.5 आहे. दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे, म्हणजेच हे इलेक्ट्रॉन तुम्हाला काय होतील, इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील. आणि हा Cl डॉट आणि प्लस Cl डॉट याला आपण काय म्हणू, क्लोरीन फ्री रॅडिकल. याला काय म्हणतो आपण, क्लोरीन फ्री रॅडिकल आपल्याला मिळतो. सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेल्या बॉन्डेड ॲटम्सचा बॉन्ड हा होमोलिटिकली आपल्याला ब्रेक होत असतो. नेक्स्ट आपण दुसरी कंडिशन काय असेल पहा, इन प्रेझन्स ऑफ sunlight or H nu or थर्मल एनर्जी. बरोबर आहे. ज्यावेळेस एखादी केमिकल रिॲक्शन घडताना सनलाईट प्रेझेंट आहे किंवा हायर टेम्परेचरला आपण ती रिॲक्शन घडवत असाल तर त्यावेळेस आपल्याला तो बॉन्ड कसा बनतो, होमोलिटिकली ब्रेक होत असतो. हे लक्षात ठेवा. लक्षात येते. किंवा दिस रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड H2O2 याला आपण काय म्हणतो, परऑक्साईड. तर अशा वेळेस आपल्याला काय म्हणता येईल पहा, होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडत असतो. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करू शकता, कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिॲक्शन पाहतोय आपण. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड जर इन्व्हॉल्व केला तर काय बनेल, तर तुम्हाला कार्बन फ्री रॅडिकल्स आपल्याला पाहायला मिळतील. जसं आपण एक एक्झाम्पल काय पाहतोय बघा, ज्याच्यामध्ये आपण एखादा CH3 आणि हा CH3 घेतला, याच्यातला बॉन्ड आपल्याला हा इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल. बरोबर आहे. याचा तुम्हाला 2 असेल तर 2 याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. मग आपल्याला काय होईल, हा CH3 डॉट आपल्याला मिळाला. म्हणजे याला आपण मिथिल फ्री रॅडिकल म्हणतो, मिथिल फ्री रॅडिकल. राईट. याला आपण कार्बन फ्री रॅडिकल म्हणू, कारण कार्बनवर ऑड इलेक्ट्रॉन येतो आणि ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिसला काय म्हणतात, फ्री रॅडिकल. कळलं का. तर हे तुम्हाला फ्री रॅडिकल आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये आपण या पद्धतीनं 2 पद्धतीनं आपल्याला केमिकल रिॲक्शन होताना बॉन्ड फिशन होतो, बॉन्ड ब्रेक होत असतो. हे 2 पद्धती तुम्हाला लक्षात असणं गरजेचे आहेत. लक्षात राहील. तर दिस अबाउट द बॉन्ड फिशन. ही पहिला कन्सेप्ट बघितलात. आता याच्या पुढं आपल्याला जायचं आहे. याच्या हेट्रोलिटिकपासून कार्बोकॅटायन, कार्बानायन आणि होमोलिटिकपासून फ्री रॅडिकल. हे 3 शब्द लक्षात ठेवा. याच्यावर उद्याचं लेक्चर आपलं असेल. कार्बोकॅटायन कशाला म्हणतात, ते कोण कोण असतात, किती प्रकारचे असतात, तो कसा असतो, हे आपल्याला डिस्कशन करायचं आहे. कार्बानायन्स तसाच आणि फ्री रॅडिकल पण तसाच डिस्कस करायचं आहे. त्यामुळं आपण हे सर्व जे असतील तर हे तुम्हाला 2 टर्म्स आपल्याला लक्षात यावेत. सिक्वेन्सली तुम्ही व्हिज्युलायझेशन करायचं आहे, इमॅजिन करायचं आहे, तरच आपल्याला ह्या कन्सेप्ट आपल्या डोक्यात राहतील. याला पुन्हा पुन्हा बघण्याचा प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करा. पाठांतरापेक्षा समजून घेण्याचा जास्त प्रयत्न तुम्ही आता या GOCमध्ये करायचा आहे. आणि फार इंटरेस्ट येणार आहे. तुम्ही जेवढा इंटरेस्ट घेताल तेवढी तुम्हाला मजा येणार आहे. धन्यवाद.